गजर माऊलीचा, गजर माऊलीचा. धरसे अभिलाष झनी नव्हे तुझा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे. धरशी अभिलाष झनी अंतकाळचा सोयरा, अंतकाळचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष झनी. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः. दोसरे चरण संतादिया, दोसरे चरण संतादिया, दोसरे चरण संतादिया. त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तार, गाणे कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तार, गाणे कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संता शिरंजो चित्ताशी आपुलिया. हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. जयाची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता. ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय मुदिमता वरिष्ठम. वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मस्तक माझा पायावरे, मस्तक माझा पायावरे, मस्तक माझा पायावरे, मस्तक माझा पायावरे. यार करे संतांचा, वार 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 करे संतांचा. मस्तक माझा पायावर, वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा. मस्तक माझा पायावर, वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा. आइए हनुमंत विराजिए, कथा करुमती अनुसार. प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर. रंगी रंगे रे श्रीरंगे काय फुललासी पतंगे. शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष झनी. प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय दादा हनुमंतराय. आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रभूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असून महाराज प्रस्तुत अभंगाद्वारा आपली दया कृपा करुणेच्या माध्यमातून या विश्वाची निगराणी करीत असताना, याची सुरक्षा सांभाळ करीत असताना, याला जपत असताना माझे तुकोबराय वर्तमान कालामध्ये
या जीवाच्या कल्याणाकरता एक पवित्र सुजाव कल्याणकारी सूत्र तुकोबारे देतात. आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर गणेश लॉन्स, भाबड वस्ती या पवित्र तपस्थलीवर मनमाड शहर या पवित्र भूमीमध्ये, पवित्र क्षेत्रामध्ये तुम्हा सर्व मायबापांच्या विशेष उपस्थितीत आपल्या सर्वांना जे कीर्तन सेवेचं अहोभाग्य प्राप्त झालं दादा, त्याच्या पाठीमागे विशेष कारण आहे. जसं माझ्या प्रभूची कथा करत असताना तिला निमित्त असेल तरी देवाची कथाच करावी. निर्निमित्त आहे, निर्निमित्त आहे, काहीच निमित्त नाही तरी देवाची कथाच करावी. का? कलियुगामध्ये भगवंताच्या कथेपलीकडे दुसरा, जीवाच्या कल्याणाकडे दुसरा उपाय नाही दादा. कलियुगामध्ये जेवढे काही मानवाच्या कल्याणाकरता जेवढे काही मार्ग होते तेवढ्या कलीच्या दाहकतेमध्ये ते जळून भस्म झाले. कलीमध्ये एवढाच एक उद्धारक कल्याणाचा एवढाच एक मार्ग आहे. माझे तुकोबाराय म्हणतात, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधिविधान न कळे न घडे सर्वता, भक्तिपंत भाऊ सोपा, पुण्य ना गवे या पापा, येणे जाणे खेपा, येणेची एके खंडती. कलियुगामध्ये एवढा सोपा मार्ग आहे. म्हणून आज या कथेला निमित्त आहे, निर्निमित्त आहे तरी कथाच करावी. आठवे देव तो करावा उपाव, इरती जीवाव खटपट, हुईबा जागा हुईबा जागा, वावगा कागा शिनशील. देवाचा आठव कसा राहील हाच उपाय शोधित राहायचा दादा. म्हणून या कथेला निमित्त आहे दादा. या आपल्या पवित्र भाबड परिवारामध्ये दादा ज्यांना सेवेचं अहोभाग्य प्राप्त झालं, ज्या सज्जनांना या मातेचं मातृत्व प्राप्त झालं, त्यांच्या माध्यमातून या विश्वकल्याणाकरता आपल्याकडून काही त्यांनी करून घेतलं आणि त्या मातेच्या उपकाराची उतराई म्हणून दादा आपण काही कोणावर उपकार करत नाही. विजय आईंचा आपण वश्राद्ध करतो, पुण्यस्मरण करतो म्हणजे फार उपकार करतो असं नाही. त्यांनी आपल्या जीवनात आपल्याला त्यांच्या सेवेच्या उतराई करता हा आपल्याला ही संधी दिली समजायची. त्यांचे उपकार फेडण्याकरता, उपकाराची उतराई देण्याकरता आणि या परिवाराच्या माध्यमातून कैलासवासी सौ विजया रामदास भाबड या मातेच्या दादा पुण्यस्मरणाच्या प्रथम वश्राद्धाच्या निमित्ताने त्यांचा पाठीमागे त्यांचा परिवार आहे. पती आहे रामदास शिवराम भाबड, मुलगी आहे ज्योती सोमनाथ सांगळे, मुलगा आहे संतोष रामदास भाबड, मुलगा सुनील रामदास भाबड, मुलगी स्वाती किरण पानसरे, जावई आहे सोमनाथ पांडुरंग सांगळे, किरण मनोहर पानसरे, संचिता संतोष भाबड, नात आहे कावेरी सुनील भाबड, नात आहे नातू रोशन सुनील भाबड, निशांत संतोष भाबड नातू आहे, शुभम सोमनाथ सांगळे नातू आहे, अजय सोमनाथ सांगळे नात आहे, समृद्धी किरण पानसरे नात आहे आणि सोहम किरण पानसरे नातू आहे. हा पूर्णतः भाबड परिवार, मुलं मुली नातवंड हा सगळा हा भाबड परिवार माँसाहेब विजयाच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता हा केलेला हा स्तुत्य कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण इथं उपस्थित आहात. कोणी स्नेहाच्या माध्यमातून, कोणी प्रेमाच्या, कोणी नात्याच्या संबंधातून आपण सर्व एकत्र आलो आणि आपल्या सर्वांना सहयोग करणारे आमचे हे सगळे माझे गुरुजन वर्ग, आमचे गायनाचार्य बंधू, मृदुंगमणी महाराज, सिस्टीमवाले दादा, सर्व आज हा जो परिवार आहे हा पारमार्थिक परिवार तुम्हा सर्वांच्या आमंत्रणाला मान देऊन ते उपस्थित आहे. भक्तिमयी माता हा गुरुजन वर्ग सर्वांना मी बार बार वंदन करतो. आणि आज माँसाहेबाची सेवा, माझ्या प्रभूची सेवा करीत असताना माझ्या तुकोबारायच्या अभंगाची निवड केली. विठ्ठल 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 दादा, या विश्वामध्ये माणसं अनेकाच्या उपकारावर जगतात.
अनेकांचे उपकार आहे आपल्या जगण्याच्या पाठीमागं अनेकांचे उपकार आहे. पण जीवाचं एक या विश्वामध्ये एक दुःख आहे दादा. अनेकांच्या उपकारावर माणसं जगतात, पण उपकार कोणाचे मानित नाही. हे कलियुगातलं दुःख आहे दादा. उपकार मानित नाही दादा कोणाचे. अनेकांच्या उपकारावर माणसं जगतात. नुसते मात्या पित्याचेच उपकार आहे नाही असं नाही. अनेकांच्या उपकारावर माणूस जगतो, उपकार कोणाची मानित नाही. 3 गोष्टीचा जीवाला विसर पडला दादा. एक, परोपकाराची वृत्ती समाजातून नष्ट झाली. माणूस प्रेम करायचं विसरला आणि जीवनातला सेवाभाव नष्ट झाला. या गोष्टीचा विसर पडल्यामुळे आज समाज दुःखी आहे. नाही तर प्रत्येकाला जगण्यापुरता मान आहे, जगण्यापुरतं खायचं आहे, जगण्यापुरता पैसा आहे, मान मान्यता आहे, सगळं काय आहे. दुःख या 3 गोष्टीचा अभाव आहे जीवनामध्ये. परोपकाराची वृत्ती खंडित झाली, नष्ट झाली. प्रेम करायचं विसरला जीव आणि त्याचबरोबर सेवाभाव नष्ट झाला. आणि हे सगळं काही करण्याकरता, ही पवित्र समज येण्याकरता कथा कीर्तनाचा आश्रय केला पाहिजे, सत्संग केला पाहिजे, सत्संग ऐकला पाहिजे दादा. सत्संगाच्या माध्यमातूनच जीवनामध्ये जगायचं कसं, मरायचं कसं हेही कळतं बरं का दादा. जगायचं कसं हेही कळण्याकरता सत्संगच आहे, मरायचं कसं हेही कळण्याकरता सत्संगच आहे. म्हणून दादा, जगण्या मरण्याची विद्या घरी कळत नाही दादा. घरी तर रोज खोलामध्ये पाय जातो ना दादा. पहा ना, आपले अनुभव काय आहे मला काय सांगता येणार नाही. अनुभव जरी असले दादा, अनुभव येतात, पण ती पवित्र समज येण्याकरता सत्संगाचं एक माध्यम आहे. म्हणून मातेच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता हा एक उपक्रम आहे. त्यांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता, विजयांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता एक केलेली कथा आहे. 3 गोष्टीचा विसर पडला जाता. म्हणून माझे तुकोबराय म्हणतात, बाबा जीवनामध्ये आमच्या विठ्ठल 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 ही पवित्र समज येण्याकरता दादा सत्संग केला पाहिजे, कथा कीर्तन ऐकली पाहिजे. कथा कीर्तन हे टाईमपासचं साधन थोडंच आहे दादा. अनेकांनी ते टाईमपास करण्याचं साधन बनवलं, म्हणून जीवनामध्ये समज येत नाही. पण माझे तुकोबराय, कोणी काहीतरी केली आचरणे मज ह्या कीर्तने विन नाही. करत तपाती साधने कोणी साधूत गोरांजने. आम्ही नवजोतया वाटा नाचू पंढरी चोहटा. निरोप सांगता न धरी भय न करी चिंता. निरोपाचं काम करायचं म्हणून माझे तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही निरोप सांगण्याकरता इथं आलो. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हाची सोपा सुकरू. मला निरोप सांगण्याकरता पाठवलं. मग ही गादी जी निरोपाची गादी आहे दादा. निरोप जसाच तसा सांगावा. साधू संतांचा संदेश घराघरापर्यंत, कुटी कुटीपर्यंत, प्रत्येक सज्जन मायबापापर्यंत निरोप पोहोचायचं कार्य या व्यास गादीद्वारा तुकाराम महाराज या विश्वाची निगराणी करीत असताना, याला सुरक्षित ठेवायचं, याला सांभाळायचं, याला जपायचं. आणि जपत असताना घरी बसून नाही जात. येताना दया घेऊन येतात. येताना साधू संत इथं येताना दया घेऊन येतात. आणि दया कशा करता? ज्याला जीवनात परोपकार करायचा ना दादा, त्याच्या अंतर्गत दया पाहिजे. विठ्ठल 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 येते उपकारासाठी आले घरच्या वैकून. केवळ परोपकार करता आलेले सज्जन इथं परोपकाराचे कामं करतात. पण परोपकार ज्याला करायचा त्याच्या अंतर्गत दया पाहिजे. दया दया धर्म का मूल है, पाप मूलाभिमान. तुलसी दया न छाडिये, जब लग घट में प्राण. दया धर्माचा अंग आहे. ते दयेच्या माध्यमातून घराघरापर्यंत प्रचार प्रसाराचं माध्यम, फेऱ्या काढायच्या. आणि फेरीच प्रत्येक फेरीमध्ये हे करो हे न करो, याचा आहे बुरा आहे, उचित आहे अनुचित आहे, धर्म आहे अधर्म आहे. प्रत्येक जीवाच्या कल्याणाकरता निगराणी सुरक्षा करीत असताना माझ्या तुकोबाराने पाहिलं, व्यवस्थापनेमध्ये रम्मा झालेल्या जीवाला अवस्थेकडे कल्याणाकडे नेण्याकरता आपण काय करू शकतो. साधू याच्याकरता येत, साधू घेण्याकरता येत नाही दादा. साधू म्हणतो, संत म्हणतात मै देणे आया हो भगवान लेणे नाही. साधू देण्याकरता. संतांनी जे दिलं ना दादा, जे चांगलं पाहतो आपण या विश्वामध्ये, तेवढं साधूंचा प्रसाद आहे, संतांचं देणं आहे. तुकोबाराय विश्वाची निगराणी करीत असताना प्रत्येक सज्जनाच्या मनाची अंतकरणाची तयारी पाहिजे. याचं दैनंदिन जीवन पाहिजे. आणि
हा कशात अडकला याची व्यस्तता पाहिजे. आणि या व्यवस्थापनेमध्ये रम्मा झालेल्या अवस्थेकडे जीवाला अवस्थेकडे नेण्याकरता कल्याणाकरता येण्याकरता जे सज्जन येतात आज वर्तमानामध्ये या सज्जनाचं मन कुठं अडकलं आहे. कारण दादा गती अधोगती मनाची हे उक्ती मन लावा एकांती साधू संगी. माणसाचं कल्याण होण्याकरता मनच आहे. केला पाहिजे विचार मन मित्र दावेदार मन मित्र दावेदार मन मित्र दावेदार. केला मनात विचार मन मित्र दावेदार मन मित्र दावेदार मन मित्र दावेदार. केला पाहिजे विचार केला पाहिजे विचार मन मित्र दावेदार. माणसाचं मनच त्याचा मित्र आहे आणि मनच त्याचं शत्रू आहे. तुकोबारांनी पाहिलं प्रत्येक सज्जनाचे निगराणी सुरक्षा त्यांना सांभाळत असतात. साधू समाजाचं सुरक्षा कवच आहे दादा. सतत समाजाला सुरक्षित ठेवणे साधूचं काम आहे. पूजापाठ करून घेण्याकरता साधू नसतो दादा. पूजापाठ प्रशंसा होण्याकरता कीर्ती होण्याकरता साधूचं जगणं नाही. रात्रंदिवस अहोरात्र प्रयत्न करायचे यांचं भलं व्हावं यांचं कल्याण व्हावं. पण हे कल्याण करण्याच्या ध्यानात येतं ना दादा आपली व्यवस्थापना काय आहे. आपण कुठं रमलो आहोत. आपल्या मनावर कुठला रंग आहे. तुकोबारांनी पाहिलं हा सर्व सज्जन मायबाप मेहनत करतात. त्याच्या मेहनतीचा अर्थ एकच आहे सुख होण्याकरता सुखी होण्याकरता. दुःख गेलं पाहिजे सुखी झालं पाहिजे याच्याकरता प्रयत्न आहे. पण सुखी होण्याकरता मनाची जी अंतकरणाची तयारी पाहिजे. मन जिथं रंगलं पाहिजे ते मन सुखशांती करता रात्रंदिवसाचा उपाय चालू आहे. पण दादा सुख का मिळत नाही. माझे कबीर महाराज म्हणतात जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जोगी दुखिया जंगम दुखिया तपस्वी को दुख दुनारे. आशा मनसा सबगट व्यापी कोही महल नहीं सुनारे. जो देखे सो दुखिया बाबा राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी. दुख के कारण सुख देव ने उदरी माया त्यागी रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोही नहीं रे. माझे कबीर महाराज म्हणतात खरं सांगू तुम्हाला साच कहे तो सब जग दुखिया जुटा कहे ना जाए. ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया जिने सृष्टी कमाई. दुःख कशामुळे होत दादा. मी बोललो केला पाहिजे विचार मन मित्र दावेदार. मनाला सुख प्राप्त करून देणारे मन जीवाला सुख प्राप्त करून देणारे मनच आहे आणि त्याला दुःख सागरामध्ये डुबवणारे मनच आहे. माझ्या तुकोबारांनी पाहिलं प्रत्येक सज्जनाच्या मनावर जो रंग चढला आहे तो चुकीचा रंग आहे. तो पतनाचा रंग आहे अधोगतीचा रंग आहे. मग यांना ऊर्ध्वगतीकडे याचं कल्याण होण्याकरता आपण काय केलं पाहिजे. महाराजांना एक दृष्टांत आठवला. छोटासा दृष्टांत आठवला. एक कीटकाचा दृष्टांत आठवला. कीटक असा एक छोटासा पक्षी आहे. तो कीटक असा पक्षी आहे दादा. तो दिव्याच्या दिशेने धावतो. तुका म्हणे होई तया परी थीट पतंगा नीट दीपास होई. पतंगा दिव्याच्या सोयीने जातो. दिवा घालवतो पण त्याला तिथं जळून भस्म व्हावं लागतं. आज या जगतामध्ये तुकोबारांनी पाहिलं बाबा प्रत्येकाचा जीवनात प्रत्येकाची मेहनत चालू आहे. पण मेहनत करत असताना जे मन सहयोगी मन आहे गती अधोगती मनाची युक्ती मन लावा एकांती साधू संगी. माणसाला योग्य गती पवित्र गतीला जाण्याकरता मनच सहयोगी आहे. त्याला पतनाला नेण्याकरता मनच आहे. गती अधोगती मनाची युक्ती मन लावा एकांती साधू संगी. जतन करा धावते सैरा उडाळती. मान अपमान मनाचे लक्षण लाविनिया ध्यानतेची करी. तुका म्हणे मन उतरी भव सिंधू मन करी बंधू 84चा. बंधनात अडकवणार आहे मनच आहे. पतनाला नेणार आहे मनच आहे. जसं तुकोबाराय म्हणतात बाबा मनावर चुकीचा रंग चढल्यावर तुझी गती त्या पतंगासारखी होईल
मनावर योग्य रंग चढण्याकरता कुठला रंग चढला पाहिजे अभंगाचं प्रथम चरण आहे. रंगी रंगे रे श्रीरंगे, 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 रंगी रंगे रे श्रीरंगे. काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, काय फुलला पतंगे, काय फुलला पतंगे, काय फुलला पतंगे, रंगे रे श्रीरंगे, काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे, रंगी रंगी रे श्रीरंगे, काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे. प्रस्तुतच्या अभंगाद्वारा माझे तुकोबराय आपल्या दया कृपा करुणेच्या माध्यमातून या जीवाच्या सुखशांतीच्या कल्याणाचा पवित्र सुझाव देत असताना, कल्याणकारी सूत्र सांगित असताना तुकोबराय म्हणतात, मनावर चुकीचा रंग. भाऊ आवाज इथं सहजच आवाज मोठा राहतो, याच्यामुळे थोडं व्यवस्थित ऐकायला असं करा. विठ्ठल विठ्ठल लय मोठा आवाज नाही, सहज मर्यादित जागेमध्ये आपल्याला चांगलं ऐकायला आलं पाहिजे. मला चांगलं बोलता आलं म्हणजे झालं काम, आणि याचं काम दुसरं काय नाही, बरोबर एक नाही. आणि म्हणून माझे तुकोबराय म्हणतात, रंगे रंगे रे श्रीरंगे. पण हे करीत असताना कुठला रंग मनावर चढला पाहिजे सांगत असताना तुकोबराय म्हणतात, त्या पतंगासारखी आपली अधोगती होऊ नये. पतंग हा दिव्याच्या सोयीने जातो, दिव्यावर झेप घेतो, पण दादा त्याला जळून मारावं लागतं. तसं आपल्या मनाला जो रंग चढला मनावर तो पतनाचा रंग आहे दादा. मग तुम्ही काय करा, श्रीरंगाच्या रंगात रंगून जा. कारण माझ्या प्रभूचा रंग खरा पक्का रंग आहे. तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग, बैसला भंग एक वेळा, बैसला भंग एक वेळा, बैसला भंग एक वेळा. तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग, श्रीरंगाचा रंग, म्हणे मना श्रीरंगाचा, बैसला भंग एक वेळा, बैसला रंग एक वेळा, बैसला रंग एक वेळा. तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग, बैसला भंग एकविध. तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग, बैसला भंग निवडेना. मनावर कुठला रंग, कारण मन ज्याच्यामध्ये रंगलं दादा, कारण मनाचा स्वभाव माझे कबीर म्हणतात, पाणी तेरा रंग कैचा जिसमे मिलाया वैसा. मन ज्याच्या संगतीमध्ये गेलं दादा त्याच्यावर त्याचा रंग चढतो, आणि चुकीचा रंग चढल्यानंतर पतन होतं. त्या पतंगासारखी अवस्था होती दादा. पतंग हा नीट दीपा सोयी. तुकोबराय म्हणतात, परमार्थ पर्थ हा शूरवीरांचा पंथ आहे. या मार्गाचा प्रवासी शूरवीरांचा पंथ आहे, हा कपटी कायर माणसांचा पंथ नाही दादा. या मार्गाचा प्रवासी शूरवीर असला पाहिजे, आणि शूरवीरांचा पंथ असल्यामुळे पतंगासारखा तो जसा मरणाची पर्वा न करताना दिव्याच्या सोयीने जातो, आपलं मरण पत्करतो, पण दादा दिवा घालवतो पण आपलं मरण पत्करतो. तसा परमार्थ करायचा. पण परमार्थात चुकीचा रंग चढल्यावर पतन होतं. तुकोबराय म्हणतात, त्या पतंगासारखी आपली गती होऊ नये याच्याकरता मनावर श्रीरंगाचा रंग चढला पाहिजे. मनावर कुठलं दादा असं आहे,
शरीर जरी व्याधीग्रस्त जरी झालं ना दादा, शरीराला अनेक प्रकारच्या व्याधी जरी झाल्या, शरीराच्या व्याधी नष्ट होण्याकरता उपाय आहे. पण मानसिक रुग्ण दादा कुठेही नेला तरी त्याला फार लाभ होत नाही बरं का दादा. दगड मारीत असला एखादा तर 7-8 दिवस दगड मारायचं बंद होईल, याच्या पलीकडे त्याला लाभ नाही बरं का. पुन्हा आला का पुन्हा दवाखाना आला का पुन्हा दगड मारायला लागून जाईल. मनोरुग्ण बनायचं नाही दादा. मनाला रोग लागू द्या. मन असं निर्विकारी ठेवायचं, मन पवित्र ठेवायचं. आणि ते पवित्र मन ठेवण्याकरता त्याच्यावर रंगाचा रंग चढला पाहिजे. माझी मीरा दीदी भगवान परमात्म्याला गिरधरलाला प्रार्थना करते, रंग दे चुनरिया श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. मीरा दीदी देवाला गिरधरलाला प्रार्थना करते, हे श्यामा हे गिरधरलाला माझी चुनरी रंगवून दे. पण गिरधरलाला मीरा दीदीला विचारलं, मीरा दीदी एखादा रंग तू पसंत केला. त्याला मीराबाई म्हणते, लाल ना रंगावो मै हरिना, मला हिरवा रंग नको, मला लाल रंग नको. मग आपण ही रंग में रंग दे चुनरिया श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. मीरा रंगाचा रंगाचाच खा, देवाचाच रंग का चढला पाहिजे म्हणते. तर मीरा दीदी त्याचं उत्तर देत असताना मीरा दीदी म्हणते, आईशी रंग दे तो रंग नाही छुटे, धोबिया धोये चाहे सारी उमरिया. जीवनभर या धोब्यांनी माझे कपडे अटकवले तरी माझा रंग सुटला नाही पाहिजे. असा पक्का रंग माझ्या प्रभूचा रंग आहे. आणि तो पक्का रंग म्हणजे श्रीरंगाचा रंग आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, रंगे रंगे रे श्रीरंगे, श्रीरंगाच्या रंगात रंगून जायचं बरं का. प्रत्येक महापुरुषांनी हीच समज दिली बरं का दादा. जीवाच्या कल्याणाकरता माऊली सुद्धा म्हणतात, रुनु जुनू रे भ्रमरा, सांडितो अवगुण रे भ्रमरा, चरण कमळ दळ रे भ्रमरा. भ्रमरा जीवाच्या माध्यमातून, भ्रमरा जीवाला भ्रमर, इथं पतंग आणि माऊली त्याला भ्रमर म्हणतात. भ्रमर जगत कल्याणाकरता आलेले सर्व संत युक्ती प्रयुक्तीने या सज्जनाच्या मनावर श्रंगाचा रंग चढावा. याचा भल्याचा याच्या कल्याणाचा रंग फक्त श्रंगाचा रंग आहे. म्हणून रंगे रंगे रे श्रंगे सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, सांडित्व अवगुण रे भ्रमरा, चरण दम कमळ दळ रे भ्रमरा. आता जीवाला कोऱ्या म्हणतात, बाबा श्रंगाच्या रंगामध्ये रंगे रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगी. श्रंगाचा रंग हा पक्का रंग आहे. मीरा दीदी कशा करता म्हणते, दोबिया दोये चाहे सारी उमरिया, आईशी रंग दे तो रंग नाही छुटे. असं माझी चुनरी रंगवून दे का रंग सुटला नाही पाहिजे. मीरा दीदीला भय का वाटतं, ही भीती का वाटते. तर मीरा दीदी म्हणते, कलियुगामध्ये नामस्मरण करणाऱ्यापेक्षा धोब्यांची संख्या जास्त वाढली. धोबी कोणाला म्हणायचं दादा, विनाकारण कोणाचे कपडे काढून घेतात आणि धुयाचं काम करतात. मोल न घेता सावनी करीती पातकाची धुनी, मोल न घेता सावनी. विनाकारण काय माणसं नामस्मरण नाही करीत. कलियुगात काय करणी आहे याचा विचार न करताना कोणाची निंदा करीत बसतात. म्हणून मीरा दीदी म्हणते, या धोब्यांनी माझे जीवनभर या निंदा करण्याने माझे जीवनभर कपडे आपटवले तरी माझा रंग सुटला नाही पाहिजे. ऐशी रंग दे तो रंग नाही छुटे, धोबिया धोये चाही सारी उमरिया. जीवनभर यांनी कपडे आपटले तरी रंग सुटला नाही पाहिजे. हा पक्का रंग माझ्या प्रभूचा रंग आहे. आणि या रंगामध्ये रंगून जाण्याकरता मनाला हाच रंग चढायला पाहिजे. बघा मन कुठं इकडं तिकडं भटकवण्यापेक्षा मनाला पवित्र समज द्यायची, मनाला चांगली रुची वाढेल, भजनाची रुची वाढवायची. भटकणाऱ्या मनाला त्याचा भटकाव थांबवायचा आणि त्याची वृत्ती भजनाकडे रमवायची, सत्संगाकडे, सदाचरणाकडे, परोपकार, दान, पुण्य जे तुमच्या हिताचं आहे, जे तुमच्या कल्याणाचं आहे, जे तुमच्या कामात येणार आहे, त्या मनाला बार बार समज द्यायची दादा. कारण मन सारखं भटकत राहत सुखाच्या आशेने. त्याच्यावर एकदा का हा रंग चढला मग ही दुनिया कुछ भी कहे तो रंग सुटत नाही दादा. म्हणून माझे तुको म्हणतात, रंगे रंगे रे श्रंगे काय भुललासी पतंगी. कारण असं आहे दादा, लौकिकाची आसक्ती ज्यावेळेला वाढते ना दादा, हे माईक आहे, दुःख देणार आहे, हे ध्यानात न आल्यामुळे माणसं त्याच रुचीने भटकत राहते. ती रुची वाढत राहते.
चुकीचा एकदा का मनावर रंग चढला दादा, सारखं ते मन भटकत राहतं. आणि किती दुःख होतं, किती दुःख झालं तरी माणसं त्याच्यापासून बाजूला जात नाही, दूर जात नाही. कारण हे करतात. लौकिकाची रुची का वाढली दादा? कारण ती येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. लौकिकाची एकदा रुचिका वाढली दादा, त्याचा आद्य दुःखाचा आहे, त्याचा मध्य दुःखाचा आहे, त्याचा अंत दुःखाचा आहे. त्याच्याशी काही मतलब नाही दादा. तुम्ही सुद्धा हा विचार करायचा. एखादा सज्जन म्हणेल माझ्याकडून खूप दोष घडले, खूप पाप घडली पाठीमागं, त्याचा विचार करू नको दादा. माझा ईश्वर तुमचं पाठीमागचं काहीच पाहत नाही. माझ्या प्रभूची दयाच एवढी आहे दादा. आज वर्तमानामध्ये तू काय करतो आहे याच्याकडे माझ्या प्रभूचं लक्ष आहे. आधी जरी दुराचारी सर्वोत्तमोची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरुती निघाला. अगोदरचं काय दुराचरण असेल त्याच्याकडे माझ्या प्रभूचं लक्ष नाही. वर्तमानामध्ये आपण काय करतो आहोत याच्याकडे माझं प्रभूचं लक्ष आहे. म्हणून वर्तमानामध्ये तुम्ही काय करा दादा. रंगे रंगे रे श्रंगे काय बोलला अशी पतंगी. बरं ही आसक्ती तरी का वाटत? माणसं चुकीच्या मार्गाने प्रवास तरी का करतात दादा? पतनाचा मार्ग, इथं पतन आहे, आपला धोका आहे, आपण अडचणीत जाणार आहोत, आपल्याला दुःख होणार आहे हे कळत असून सुद्धा. म्हणून तर माझे तुक म्हणतात जाणून आंधळे होऊ नका. बरोबर का? कळत असताना माणसं जाणून बुजून दोष करतात. सगळं कळतं दादा, पाप काय पुण्य काय सगळं काही कळत असताना माणसं सैराटपणे स्वैराचाराच्या माध्यमातून नाही त्या गोष्टी करायची, गरज नाही त्याच्या गोष्टीची, त्या गोष्टीचा अवलंब करतात आणि त्याच्यामुळे पतनाचा रंग मनावर चढतो, अधोगतीला जातो माणूस. गती अधोगती मनाचा स्वभाव आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगी, त्याच्यावर हा रंग चढवा. रंगे रंगे रे श्रीरंगे, श्रीरंगाचा रंग एकदा का मनावर पक्का रंग आहे दादा. एकदा का तो मनावर तो रंग चढला ना दादा, मग बस काही केला तो रंग सुटत नाही दादा. कोणी काही करू द्या, हे दुनिया कुछ भी कहे मेरे तो गिरधर गोपाल, दुसरा न कोई. लोक काही म्हणून द्या दादा, तुमच्या मनाचं कधी धैर्य, जीवनामध्ये धैर्य खचू द्यायचं नाही, नैराश्य येऊ द्यायचं नाही. सुख असेल दुःख असेल देवाला विसरायचं नाही. आपल्या मनावर जो रंग चढला त्याच्यापासून दूर जायचं नाही. विठ्ठला 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 माझे तुकोबाराय म्हणतात चित्त मिले तो सब मिले, नाही तो फुकट संग, पाणी पाथर एक ठोर कोरा न भिजे अंग. मन एकदा तुम्हाला अनुकूल झालं ना दादा, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन, मोक्ष अथवा बंधन समाधान इच्छा ते. तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगाशी. देवाला भोगल्याकरता मन मोकळं असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे आणि त्याच्यावर श्रीरंगाचा रंग एकदा चढला. पण हे सगळं जरी असलं पण लौकिक जे प्रतिबंध आहे ते जमू देत नाही. काय अंत प्रतिबंध आहे, काय लौकिक प्रतिबंध आहे, त्याची आसक्ती जीवाकडून लोक सुटत नाही. अभंगाचं दुसरं चरण शरीर शरीर शरीर
शरीर जायाचे ठेवणे. महाराज म्हणतात बाबा शरीर जाणारा एवढं पक्की गोष्ट आहे. या कलियुगामध्ये या दोन गोष्टीचा विसर पडला नाही पाहिजे. दो बात नको मत भूल जो चाहे कल्याण, नारायण एक मौत तुझे श्री भगवान. एक मरण विसरायचं नाही दादा, आणि दुसरं देवाला विसरायचं नाही. बऱ्याच ज्या जीवनामध्ये सुखदुःखाचे जे प्रसंग येतात दादा, या दोन गोष्टी विसरामुळेच येतात. कलियुगामधलं एक आश्चर्य आहे बरं का. त्या यक्ष आणि धर्मराजाचे 100 प्रश्न उत्तर आहे. पांडव वनवासामध्ये असताना पांडव आपल्या भावाला धर्मराजाला युधिष्ठिरांना पाणी आणण्याकरता प्रत्येक भाऊ जातो. भीम, नकुल, सहदेव, अर्जुन हे सगळे भाऊ जातात. आणि ज्या सरोवरावर पाणी आणण्याकरता जातात आपल्या भावाला, तो प्रत्येक भाऊ गेला का तिथं दादा ती यक्ष भगवान बसले असतात त्या सरोवरावर. यक्ष भगवान प्रत्येक पांडवाला विचारतो. भीमाला विचार, भीमा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय या सरोवराचं पाणी पिला तर एखाद्याला मरण पत्करावं लागलं नाही, तुला मूर्छा येऊन पडशील. भीमाला उत्तर देता आलं नाही, भीम मूर्छा येऊन पडला. दुसरा भाऊ अर्जुन गेला, त्याची तीच गती झाली, प्रश्नाचं उत्तर न देताना पाणी पिल्यामुळे मूर्छा येऊन पडला. नकुलाची तीच परिस्थिती, सहदेवाची तीच परिस्थिती झाली. यक्षराज 100 प्रश्न उत्तर केले जातात. आपले भाऊ परत येत नाही म्हणून हे पाहण्याकरता कोण युधिष्ठिर धर्मराज गेले. धर्मराजाने पाहिलं तर आपले भाऊ मूर्छा येऊन पडलेले आहे या सरोवरावर. काय कारण आहे मूर्छा येण्याचं? तेवढ्यात तिकडनं आवाज आला. यक्ष भगवानाने आवाज दिला, धर्मा माझ्या प्रश्नाचं उत्तर जर न देताना जर या सरोवराचं पाणी पिला तर होईल काय? तुझ्या भावासारखी गती तुझी होईल, तुला मूर्छा येऊन पडावं लागेल. युधिष्ठिर धर्मराज विनम्रतापूर्वक यक्ष भगवानाला म्हणतात, प्रभू प्रश्न करा. त्या यक्षाने 100 प्रश्न केले. 100 प्रश्नापैकी एक प्रश्न असा आहे, धर्मराज या जगातलं आश्चर्य काय आहे? त्याला विनम्र भावाने त्या 100 प्रश्नापैकी एक प्रश्न आहे, या जगातलं आश्चर्य काय? त्या विनम्र भावाने धर्मराज म्हणतो, संपूर्ण जगत मरणाला विसरलं, या जगातलं एक आश्चर्य आहे. जगातलं आश्चर्य आहे बघा दादा, मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचे धन लोभ हेवा, काही मरण विसरले बापुडी, काय असे गोडी लागलीसे. माणसं मरण विसरून गेली. बरं मरण विसरले तर विसरा ना का, मरण विसरले, पण मृत्यूतिथी माहीत नाही म्हणून माणसं सावधान बी झाले. मृत्यूतिथी माहीत नाही दादा. आपली मृत्यूतिथी जर एखाद्याला कळू द्या ना दादा, 25 डिसेंबर कळू द्या बरं एखाद्याला, तो कीर्तनात तरी बसेल का? मृत्यूतिथी माहीत नाही. मृत्यूतिथी माहीत नसल्यामुळे माणसं असावधान राहतात. विठ्ठल आणि मानव शरीर मिळालं म्हणजे फार फार भाग्याने मिळालं बरं. हे जाणारं जरी असलं पण दादा, जायाचे शरीर जाई लक्षणात, कहा गोपीनाथ आठवी पावीचे ना. माझे तुकोबंत हे शरीर जाणारं जरी आहे पण वस्तू ज्या कामाकरता मिळाली तिचा वापर त्या कामाकरता करून घ्यायचा. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. दादा या शरीराच्या माध्यमातून वस्तू ज्या कामाकरता मिळाली ना दादा, तिचा वापर त्याच कामाकरता. देवे दिला देह भजन, देवाने भजना करता दिलेली वस्तू आहे ना दादा, तिचा उपयोग भजना करतात का? देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, शरीर उत्तम चांगली, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. मनुष्य देहाचे निज्ञाने, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. देवची होईल ते म्हणती तरी का चित्ती न धरावे. तुम्हाला देव सुद्धा होता येईल दादा. मनुष्य शरीरामध्ये देव व्हायचं ठरवलं ना, मनुष्य देहाचे निज्ञाने, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. हा देह मिळाला याची आसक्ती धरून बस
त्याचे नुसते लाडकोट पूर्वाच्या नादाला लागून टाइमपास करायचा नाही बरं का दादा. त्याच्याकडे वापर करून क्षणाला त्याचा विचार करा. वस्तू या कामाला मिळाली ना, वापर प्रामाणिकपणाने तिचा वापर भजनाकरता करायचा, उद्धाराकरता, कल्याणाकरता. कारण हे शरीर पुन्हा मिळेल याची खात्री नाही बरं का दादा. अनेक प्रयासाने नर शरीर मिळालं, मानव शरीर ही लई प्रयत्नाने मिळालं बरं का दादा. म्हणून तर माझे तू करून दाता मागुता येईल फेरा, येतो न घडे या नगरा, म्हणे तुकया बंधू भाव धरा, ओळखी नाही तरी झाला गोरागा. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकाले वर्मा फेरा पडे, चुकाले वर्मा फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकाले वर्मा फेरा पडे, चुकाले वर्मा फेरा पडे. एवढा मोठा इशारा दिला माझ्या तुकोबराने. बाबा ही शेवटची वेळ आहे बरं का दादा. पुन्हा मनुष्य जन्म मिळेलच याची खात्री नाही बरं का दादा. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, पुन्हा मनुष्य जन्म मिळेलच अशी खात्री नाही बरं का दादा. आणि मिळालाय तरी असं पवित्र वातावरण नाही दादा. शेवटची वेळ आहे. या जन्मात याची देही याची डोळा, भोगो मुक्तीचा सोहळा, याची देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान कुठं नाही, ही जागा नाही. मनुष्य जन्मातच हे शक्य आहे. आणि बरं मनुष्य जन्म पुन्हा मिळेल याची ग्वाही नाही, खात्री नाही बघा. पावला हा देहा पावलो हा देह कागताली न्याये, न घडे उपाय घडू आले. कागतरी एखाद्या वेळेला आंधळ्याच्या टाळीमध्ये जसा कावळा सापडावा तसा मनुष्य देह अचानक मिळाला दादा. म्हणून तर माझे तुकोबा म्हणतात, बहुता जन्मांते जन्मला नरा, देव तो सोयरा कर्याता बापा, सोयीताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांगायचा. शरीर जाणार आहे एवढं पक्क दादा, विसरायचं नाही. अरे मृत्यूला घाबरायचं बी नाही बघा आता. मृत्यू देवो भाऊ, मृत्यू देवता आहे, घाबरायचं नाही मृत्यूला. आणि आतापर्यंत अनेकांनी मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न केला. मृत्यू चुकवता येत नाही, फक्त मृत्यू सुधारवता येतो. विठाला विठाला सुधारवता येतं म्हणजे काय करता येतं. तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमाचे वो कीर्ती मागे, उत्तमाचे वो रे कीर्ती मागे, उत्तमाचे वो रे कीर्ती मागे, उत्तमाचे वो रे कीर्ती मागे. सुकवता येत नाही पण सुधारवता येतं म्हणजे काय करता येतं. तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमाचे उरे कीर्ती मागे. म्हणजे मरण सरे आणि कीर्ती उरे, याला खरं मरण म्हणायचं. मरण संपावं आणि कीर्ती शिल्लक राहावी, हे खरं मरण आहे. विठाला विठाला का झाकल्या घटीचा दिवा, काय झाला नेणू केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. मग काय करायचं, तेवी सदा प्यासे निरंतर, चित्ताशी परम पुरुषाची मोहर लावी, मग शरीर राहू अथवा जाऊ. शरीराची परवाने जाणार आहे दादा. म्हणून माझे तुकोबा जायाचे शरीर जाई लक्षणात, कहा गोपीनाथ पाय शरीर जायाचे ठेवणे. बरं त्याचा भ्रम धरायचा नाही बरं दादा. शरीराच्या भ्रमाने अनेक माणसं कोमात गेली बरं दादा. शरीराचा भ्रम जाणार आहे, ध्यानात विसरायचं नाही दादा. म्हणून तर माझे तुक भ्रमदर्शी देहाचा, विठ्ठल म्हणे कारे वाचा, पडून जाईन कलेवर, विठ्ठल विचारी पासार. जाणार आहे दादा बस.
नाशिवंत देह जाणार सकळ. हे तर प्रमाण लय पाठ आहे रे दादा आपल्या, पण काय करावं दादा, उमगत नाही ना दादा. शरीर जाणार आहे हे लवकर ध्यानात नाही, जाईपर्यंत मरेपर्यंत ध्यानात येत नाही दादा. आपल्याला जायचं आहे, अचानक बुलावा येतो, काय नाही हो 4 दिवस आजारी पडले म्हणतात. अरे 4 दिवस म्हणजे त्याचा शेवट होणार, शेवटच आहे, याला शेवट आहे. आणि शेवटची पाळी, शेवटची पाळी. पुन्हा जन्म मिळेल नाही सांगता येत नाही दादा. जन्म मिळणार नाही, मनुष्य जन्म मिळणार नाही दादा. इतर जीवनामध्ये भजन करता येत नाही. आणि खरं सांगू दादा, वर्तमानात तुम्हाला जे प्राप्त झालं ना ते भाग्याने प्राप्त झालेलं आहे, कधी विसरायचं नाही. आज वर्तमानामध्ये जे काही वैभव तुम्हाला प्राप्त आहे ना ते भाग्याने प्राप्त झालेलं आहे. आणि आणखी सांगू दादा, वर्तमानामध्ये तुम्हाला जे मायबाप प्राप्त आहे असे मायबाप पुन्हा प्राप्त होतील असं सांगता येत नाही दादा. मायबाप, जे मायबाप आता आहे ना, वर्तमानातले जे भाऊ आहे असे भाऊ बी तुम्हाला पुन्हा मिळतील. काय खात्री नाही, कशाचीच खात्री नाही दादा. माणसाला अंदाजे जीवन जगतात हो, काही तळमळच नाही दादा, उद्धाराची नाही, कल्याणाची नाही, जाणारा याची खबर नाही. काय करावं दादा, काय हात जोडावून काय करावं. विठ्ठल प्रत्येक सज्जन पुन्हा मनुष्य जन्म जरी मिळाला तर असे भाऊ मिळतील, असे मायबाप मिळतील, अशी पत्नी मिळेल, असं वैभव प्राप्त होईल, काय सांगता येत नाही. तुमच्या कर्मानुसार हे सगळं काही प्राप्त झालं, भाग्याने प्राप्त झालं. त्याचा सांभाळ करावा, द्यायच्या आसक्तीने वेळ घालवू नका, टाइमपास करू नका. शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष झाले. नुसती माणसं, काही माणसं तर रोज वजनच करतात, नुसती वजन कर. अरे वजन करतो काय झालं तुला माहीत नाही. एक दिवस हे मातीत जाणार आहे, हे पंचतत्वाचं शरीर त्याच्यात जाणार आहे. मग रोज वजन करू नये, रोज भजनाची गती वाढली पाहिजे. अरे इथं टाइमपास करायचाच नाही दादा. आता टाइमपास करण्याकरता टाईमच नाही तर व्यस पास करायचा प्रश्नच कुठं आहे दादा. कोणा सजन एवढा टाईम आहे का त्यांनी पास करावा. पास करायचाच नाही, टाईमच नाही तर पास करायचा प्रश्नच नाही ना. विठ्ठल विठ्ठल. तसं टाइमपास आणि आईस या 2 गोष्टी दुराग्रहाच्या गोष्टी आहे बरं. आईस करायच्या नादाला कोणी लागायचं नाही. आईस हा शब्दच जीवनातला काढून टाकायचा. का बरं काढून टाकायचा. ज्यांनी आईस केली ते रडू राहिले, तू कशाला काम करतो ते रिकम. ज्यांनी आईस केली ना ते रडू राहिले दादा, रडू राहिले. वर्तमानमध्ये त्यांची गती पहा, त्यांची दुर्दशा पहा, त्यांचं दुःख पहा आणि आईस जीवनातली काढून टाका. आईस करायचीच ना, मेहनत करीत राहायची. पण मेहनत हवी, कामात येणारी मेहनत करायची. तुमच्या सोबत काय येणार आहे, सोबत काय. त्या ट्रकवाल्यांना कळलं दादा, ते म्हणतात पाठीमाग लिहिलं त्यांनी, सोच कर सोचो साथ क्या जाएगा. त्यांना कळलं. पण आपल्याला अजून कळलं, सोच कर सोचो. अजून आपल्याला विचार करता येत नाही का आपल्या बरोबर काय येणार. बरोबर येणार फक्त तुम्ही केलेलं सत्कर्म, सदाचरण, पुण्यकर्म, दान पुण्य, परोपकार, नामस्मरण. टाइमपास करू नका दादा, टाइमपास करू नका. टाइमपास करायचाच नाही. खरं सांगू, आणखी सांगू. त्रेता कृत युगामध्ये 12 वर्ष तपश्चर्या केल्याचं जे पुण्य प्राप्त होतं ते आता ह्या कलियुगामध्ये 2 तासात प्राप्त होतं. 12 वर्ष तपश्चर्या करावं लागते कृतयुगामध्ये. 12 वर्षाच्या तपश्चर्यामध्ये जे पुण्य प्राप्त व्हायचं ते कलियुगामध्ये फक्त 2 तासामध्ये. आणखी सांगू, पुन्हा कोणता युग लागला. कृतनंतर त्रेतायुगला. त्रेतायुगामध्ये 12 महिन्याच्या उपासने साधनेचं जे पुण्य प्राप्त व्हायचं ते आता फक्त 2 तासात प्राप्त होतं. तेवढा लाभ होतो बरं का 2 तासामध्ये. आणखी सांग, त्याच्यानंतर जो द्वापार लागला, द्वापारमध्ये सुद्धा थोड्या काही 8-15 दिवसामध्ये जे पुण्य प्राप्त होतं, 8-15 दिवस साधन केल्याचं, तपस्या केल्याचं साधन जे पुण्य प्राप्त होतं आता कलियुगात. म्हणून कलियुगाला उपेक्षा करायची नाही. कलियुग फार चांगला युग आहे. कलियुग फार चांगला युग आहे. तुम्ही म्हणला आम्हाला त्रास होत आहे, त्रास होतो हे जरूर आहे, पण कली कोणाच्या घरात एंट्री करीत नाही. कली कोणाच्या घरात घुसत नाही. मग कोणाच्या घरात जातो कली. बेईमानी, धोकेबाज, लबाड, लुच्चा, कपटी, कायर, धोकेबाज अशा ज्या घरात कली जातो मग काय नाश्ता करून बाहेर येतो का नाही, सपाटा करून बाहेर येतो. विठ्ठला कलीला घाबरायचं म्हणजे करायचं काय दादा. कली कोणाच्या घरात घुसत नाही. पण कलियुगामध्ये जे साधन सांगितलं ते उत्तम साधन फक्त नामस्मरण सांगितलं कलियुगामध्ये. बस नामस्मरण उत्तम एवढंच एक साधन आहे. आणि ते मात्र आवर्जून थोड्या ज्याला जेवढा वेळ मिळेल त्याचा
त्यांनी टाईमपास करायचा नाही, भजनच करा, मेहनत करावं लागेल दादा. कोणी मला आम्ही आमच्या बाबाचा आशीर्वाद घेऊ, काय नका कोणाच्या भानगडीत पडू, नामस्मरणच करा. थोडा वेळ जरी तुम्ही नामस्मरण केलं त्याचा तो तुम्हाला लाभ होणार आहे. कशाला बाबाच्या भानगडीत पडतात? आमच्या बाबाचा आशीर्वाद घेऊ, आमच्या बाबाला घरी घेऊन येऊन त्याचे पाय लावून, नाही हे कमी उद्योगच करायचे नाही. आता हे भजन करा, भजन थोडं भजन तुम्हाला. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची, करा रे बापानु साधन हरीचे, झनी करणेचे करू नका. म्हणून माझे तुकोबर आहे म्हणतात, झनी करणेचे करून दुःख होईल असं काही करू नका दादा. आसक्ती, देहाची आसक्ती दुःख देणारी आहे. म्हणून शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष झनी. मग महाराज तुकोबाराय म्हणतात, बाबा तू ज्याच्या भरोश्यावर माणसं जगतात ना, ज्याच्या विश्वासाने नाही त्या गोष्टी करतात ना दादा, करू नये तो विचार करतात, करू नये ते कर्म आचरतात, ज्यांच्या भरोसा करतात ते आपली कोणीच नाही, त्यांचा आपला कुठलाही प्रकारचा संबंध नाही. अभंगाचं 3रं चरण आहे. तुझा परिवार नोये तुझा परिवार, 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 नोये तुझा परिवार. जनधारा जनभंगुरा, निर्विधारा जनभंगुरा, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. द्रव्यधारा जनभंगुरा, द्रव्यधारा जनभंगुरा, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. कुठल्या गोष्टीची जीवनामध्ये दिव्य पवित्र समज येण्याकरता कथा कीर्तन आहे बघतात. कथा कीर्तनाचा आळसच करायचा नाही. इथं आल्यानंतर माणसाला आपलं काय चुकतं काय बरोबर आहे हे कथा कीर्तनात कळतं, घरी बसून नाही. घरी बसून तर रोज दोष वाढत राहतात, रोज खोलामध्ये पाय जातो दादा. कथा कीर्तनात येत जावं. इथं आल्यानंतर आपल्याला चिकित्सा कळते, इथं चिकित्सा केली जाते, छोट्या मोठ्या आजाराची चिकित्सा केली जाते. कोणी म्हणलं मला तर काहीच आजार नाही आहे, पण गुप्त रोग आहे, तुला कळत नाही. तुला आपलं जास्तचा आजार ज्याला कळाला असता तर माणसाने दुरुस्ती केली असती ना दादा. दुरुस्ती का करत नाही? आजार कळत नाही दादा. आजार कळण्याकरता इथं चिकित्सा केली जाते. हे शिबिर भरतं. हे गाव खेडेपाड्यामध्ये जे गावगाव सप्ते होतात ना, ते गावगावचे सप्ते म्हणजे त्या गावचं शिबिर आहे, त्या गावची चिकित्सा आहे. आणि जिथं चिकित्सा बंद झाली, जिथले सप्ते बंद झाले ना, त्यांची दुर्दशा जाऊन तर विचारा त्यांना, त्यांची मुलाखत घ्या, त्यांचं काय काय चालू आहे. सगळं याचा उखाडाव कर, त्याचं हे कर, त्याचं हे कर, असंच चालू आहे दादा. याची घाण त्याच्या डोक्यावर टाकाय, त्याची घाण याच्या घरात घालायची, हेच उद्योग चालू आहे. म्हणून आजही वर्तमानामध्ये आणखी तुम्हाला सांगतो, ज्या गावामध्ये एखाद्या निष्काम साधूचं आवागमन आहे तेच गाव सुरक्षित आहे. ज्या गावामध्ये निष्काम साधूचं येणं जाणं आहे तो गाव सुरक्षित आहे. ज्या परिवारात निष्काम साधूचं आवागमन आहे तो परिवार सुरक्षित आहे. आणि या देशाची सुरक्षा तर एवढी मजबूत का आहे? या देशाच्या पूर्वेकडून भगवान जगन्नाथाचं आपल्याकडे लक्ष आहे, या देशाच्या दक्षिणेकडून रामेश्वराचं आपल्याकडे लक्ष आहे, या देशाच्या पश्चिमेकडून द्वारकानाथाचं आपल्याकडे लक्ष आहे, या देशाच्या उत्तरेकडून बद्रीनाथ केदारनाथाचं आपल्याकडे लक्ष आहे. आणि एवढ्याच्या मध्यभागाला माझा पंढरीनाथ बसला आहे. म्हणून आपण सुरक्षित आहोत. विठ्ठल विठ्ठल आपण जी सुरक्षा घेतो दादा, आपल्या परिवाराची सुरक्षा घेतो. आपल्या परिवार सुरक्षित राहण्याकरता एकच एक उपाय आहे. तुमच्याकडे पाहूनच परिवाराला आपोआप शिक्षा दीक्षा पद्धतीची मिळून जाईल. कारण आपण त्याच्याशी आपलेपणाचे जे संबंध जोडतो दादा, ते संबंध जोडतो आपलेपणाचे, पण त्याच्यामुळे आपलाही घात आहे, आपलंही पतन आहे आणि परिवाराचंही पतन आहे. म्हणून माझे तुकोरे त्याला आपलेपणाचा संबंध जोडा, पण त्यांच्या उद्धाराची काळजी पाहण्याकरता आपण रात्रंदिवस प्रयत्न करा.
नव्हे तुझा हा परिवार तुझा नाही. परिवाराशी संबंध आपला एकच आहे. पुत्र पत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर मिळती काष्टे लोटतापूर आदळी दूर होती खल्लाळी. पुत्र पत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर विठ्ठल विठ्ठल माझे तुकोबाराय म्हणतात मला अगोदर उमगत नव्हतं एवढं, पण मला काय झालं संतांची संगती मिळाली. मग माझ्या थोड्या ध्यानात आलं का यांचा ना आपला काही संबंध नाही. बैसता संतांची संगती कळू आले कमळापती. काय ध्यानात आलं आपुली कोणीच नव्हती निश्चय चित्ते दृढ झाला. नव्हे तुझा परिवाराकरता चुकीचं काम करू नका. एक काम परिवार अडचणीत येईल आपण अडचणीत येऊ. भविष्यकाळ आपला बिघडून जाईल दादा. परिवाराकरता चुकीचं काम कोण्याही सज्जनाने करायचं नाही. जे करायचं परिवाराकरता त्याच्या हिताचं त्याच्या कल्याणाचं करा. आपलं भलं होईल, परिवारात सुखशांती नांदेल. त्याच्याकरता परिवार आपला म्हणून त्याच्याशी गद्दारी करू नका. परिवाराशी नफरत करू नका दादा. परिवाराला सांभाळायचं असेल तर तुमचं शुद्ध कर्म तुमचा शुद्ध आचार परिवार आपोआप सुखी होईल दादा. तुमची शुद्ध सेवा तुमचं पवित्र कर्म परिवाराला सुखी केलं. नव्हे तुझा परिवार द्रव्य तुझं नाही दाराही तुझी नाही. तू पर्यंत द्रव्य तुझं नाही म्हणजे द्रव्य खरंच आपलं नाही. ज्या सज्जनाला द्रव्य काही प्राप्त मिळालं माझ्या प्रभूने जो प्रसाद दिला ना दादा बस ते लुटीत राहा बरं दादा. आमचे लुटल्याचे परिणाम असे होतात दादा दरिद्री येते कालांतराने. असं कारण दाने दैन्य भयम. आमच्या तुकाराम महाराजाच्या पदरात बी लोकांनी दरिद्री टाकून आमच्या महाराज लोकांनी बी दरिद्री टाकून दिली. अरे तुकाराम महाराजाच्या पदरात दरिद्री टाकण्यास तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्हाला माहित आहे आमच्या तुकाराम महाराजाचं ऐश्वर्य काय आहे तुम्हाला माहित आहे? चला नव्हे तुझा अंत काळे सासोय 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 अंत काळे सासोयरा 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 सोयरांत काळे सासोयरांत काळे सासोयरा तुका मने विठुधरा तुका मने विठुधरा शरीर दाया ठेवणे शरीर दाया ठेवणे शरीर दाया ठेवणे शरीर दाया ठेवणे विठुधरा तुका मने विठुधरा शरीर दाया ठेवणे शरीर दाया
अंतकाळचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, बाबा देह जाणार आहे. मदाला सरांनी स्वदेहाचं मिथ्यत्व सांगते. या देहाचा भरवसा पुत्रानं धरावा ऐसा. माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा उळसा. तृष्णा ते सांडून या योगी गेले वनवासा. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं द्रव्यदारा क्षणभंग. तुकोबार नामदेवराय सुद्धा म्हणतात धनदारा पुत्रजन. रोज आमची मंडळी भोपाळ्या म्हणतो बरं का, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या आहे जाणून शरण रिगा दिवस. आम्हाला भोपाळ्या म्हणणाऱ्याला अजून उमगाना तर तुमची तर कथा लईल आमची अजून भोपाळ्या म्हण. हे द्रव्य क्षणभंगूर आहे, दारा क्षणभंगूर आहे आणि हा परिवार तुझा नाही. मग तुझं कोणीच नाही का? तुकाराम महाराज आम्हाला कोणीच नाही का? तुकाराम महाराज म्हणे तुम्हाला जो आहे ना त्याचाच आपल्याला विसर पडला. तो खरा सोयरा तुका म्हणे विठू धरा. खरा सोयरा माझा भगवान आहे बरं का दादा. अंतकाळचा सोयरा खरा सोयरा आहे बरं का. मग तुम्हाला आम्हाला इतर जे सोयरे आहेत ते, अरे हे सोयरे तुम्हाला एवढं तुमचं चांगलं असलं तोपर्यंत तुमची मुलाखत घेतील. कसं चाललं तुमचं, बरं आहे का? त्याला माहित आहे बरं आहे म्हणूनच विचारलं, बरोबर आहे का? बरं आहे म्हणूनच विचारलं, बरं आहे का तुमचं, कांदे बिंदे लावले का, काय रोप उरलं का? हे सोयरे, हे सोयरे. दुसरं काय या सोयऱ्यांकडे आहे? दुसरं काय दादा? दुसरं काहीच नाही. काय रोप उरल्यासारखं आहे का? बस एवढंच विचारते मी. आणि फार झालं तर काही शिल्लक आहे का एवढं विचारतील, बरोबर आहे का नाही? याच्या पलीकडे ह्या सोयऱ्याचा फार लाभ नाही. सोयरे दायरे संपत्तीचे लोक. आणि खरा सोयरा, आणि खरा सोयऱ्याचा विसर पडला. माझ्या खरा सोयरा, खरं सांगू तुम्हाला, माझ्या गोरोबा काकांनी ज्याला देवाची शपथ मोडली पत्न्यांनी, हात तोडून टाकले. हात तोडून टाकल्यानंतर ह्या जगाचा मालिक तेर ढोकीला गेला. धाराशिवमध्ये तेर ढोकी क्षेत्र आहे, गोरोबा काकाचं गाव आहे. तिथं घेऊन गेलं आणि तिथं विचारतात येऊन तेरेशी पुसत असे लोका कुल्लाळत देखा गोरा कोठे. गोरा कुंभार कुठं राहतो दादा सांगा ना. आणि त्यावेळेला तर माझा भगवान माझं नाव काय आहे हे सांगतात बरं का दादा. येऊन तेरेशी पुसत असे लोका कुल्लाळत देखा गोरा कोठे. आम्ही परदेशी जातीचे कुंभार नाम तरी साजार विठू माझे. माझं नाव काय आहे? विठू. विठू स्वतः देवच म्हणतात माझं नाव विठू आहे आणि खरा तो सोयरा आहे. आम्ही परदेशी जातीचे कुंभार नाम तरी साचार विठू माझे. मला विठू म्हणतात, मी विठू कुंभार आहे. विठू हे त्याचं नाव आहे, अनंत नावापैकी नाव आहे. म्हणून तो खरा सोयरा आहे. तुका म्हणे अंतकाळचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. शरीर जायाचे ठेवणे दर्शा विलास जने विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरी विठोबा रखुमा विठोबा. चला चला विठोबा रखुमा रखुमा विठोबा 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 त्यांच्या अंगावर टाका, हरासाहेब टाकायचं.
रामकृष्ण. रंगे रंगे रेस रंगे काय भुल्लासी पतंगे शरीर जायाचे ठेवून दर्शी अभिलाष जन्यान नवे तुझा परिवार द्रविदारा क्षण भंगूर अंतकाळचा सोयरा तुका म्हणे विठुधरा संपूर्ण अभंगाचा मोडका तोडका भाव मी आपल्या पुढे मांडायचा प्रयत्न केला. ही झालेली सेवा भगवतचरणी समर्पण करतो. ज्या सज्जनांनी आमचे सोमनाथ भाऊ सांगल्यांनी मला हे भाग्य प्राप्त करून दिलं, पुनश्च एक वेळा ज्यांनी मला हे भाग्य प्राप्त करून दिलं त्यांना वंदन. माझ्या गुरुजनांना प्रणाम वंदन. आमचे सर्व सिस्टीमवाले दादा मृदंगाचार्य बंधू, आमचे यूट्यूबवाले सर्वांना वंदन करतो. तुम्हा भक्तिमयी माता जो श्रेष्ठ सज्जन मायबाप जो जिथून आला असेल तो या भाबड परिवाराकरता बी देवता आहे, माझ्याकरता देवता आहे. त्या सर्व देवतांना बार बार वंदन करतो. आणि तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा, ही भोळी साळी सेवा भगवतचरणी समर्पण करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. पण जसं मासाहेब विजयाईंच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता आपण हे केलं, आज या जगात जेवढं काही चांगलं पाहतोय ज्ञानोबा तुकाराचे उपकार आहे, त्यांचे उपकार फेडण्याकरता आपल्याकडे काही नाही. पण तुकाराम महाराजांनी एक व्यवस्था सांगितली, ती व्यवस्था म्हणजे पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नारायण हरी. काही बोलो बोबडे मायबाप तुम्हा पुढे सलगे लाडे कोडे माझं क्षमा कर बोलताना सावधानी मधून माझं काही चुकलं असेल आईच्या हृदयाने क्षमा. थोड्या प्रमाणात काय बरोबर असेल ज्ञानभरात संदेश निरोप मी आपल्यापर्यंत पोहोचवला. बार बार सर्वांना वंदन प्रणाम करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. तुकाराम माझ्या तुका